करशील लंकानाथ तरी माझा पुरुषार्थ जाईल व्यर्थ ऐसे बोलिला श्री रघुनाथ तेने हनुमंत न मारी। त्या ठिकाणी असणार काय झालं महाराज? अहो प्रभू रामचंद्राला असणार त्या ठिकाणी चिंता पडली। काय पडली हो? अहो तूच हनुमंताला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगू लागले की हनुमंता तूच जर असणार त्या ठिकाणी रावणाचा वध केलास आणि रावणाला जर तूच असणार मारलास तर माझा पुरुषार्थ काय म्हणले आणि माझ्या पुरुषार्थाचा अर्थ काय? अशा प्रकारे ज्यावेळेला हनुमानाच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राने असणार त्या ठिकाणी ही चिंता सोडली। वानरे लाविताची हात रावण झाला ती भ्रांत कानी जो पडला गुयार्थ लंकानाथ तो नेने। त्या ठिकाणी चंद्रन असणार त्या ठिकाणी असणार मनामध्ये असणार त्या ठिकाणी चिंतन केलं त्यावेळेला असणारा रावणाला सुद्धा असणार त्या ठिकाणी छिडकाप होऊ लागला। दीपिका निताची तेथ अवगवे नागवे हळहळीत ए रे राजे पाहत मग लाजत आदोमुखे। दीपिका निताची तेथ अघवे नागवे हळहळीत रावणाचा असणारा मनामध्ये असणारा संवाद चालू आहे महाराज। मला थोडासा संदर्भ नाही लागला। बडी एक धाके धाके उडी एक केवळ झाली वेडी आली धाडी पुच्छकेत। त्या ठिकाणी असणारे काय झालं महाराज? अचानक असणारे दिवे असणारे त्या ठिकाणी लागले आणि दिवे लागल्यानंतर असणारे सगळे असणारे एकमेकाच्या असणारे अंगावर उड्या घेऊन एक केवळ झाली मेडी एक धाकती बापडी आली धाडी पुच्छकेत। त्या ठिकाणी असणारे हनुमान असणार आपली असणारी शेपटी त्या ठिकाणी लांबवली महाराज आणि शेपटीने असणारा त्या सर्व राक्षसांचा असणारा त्या ठिकाणी छळ चालू केला। अशा प्रकारे असणारा वृत्तांत चालू आहे। एक झाला दोवात एक सुटला कंपावात सभेचा निमाला पुरुषार्थ पुच्छकेत लागला। अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी हनुमानाने असणारा त्या सर्व लंकेचा असणारा छळ चालू केला महाराज आणि सर्वांना असणारा त्या ठिकाणी भयभीत केलं। रावणाचे सभेअंत करोनी राक्षसा कांत नागवणी गेला हनुमंत लंकानाथ काळमुख। त्या ठिकाणी असणारे राक्षस चर्चा करू लागले महाराज। काय करू लागले? अहो म्हणले एवढं असणार त्या ठिकाणी वानर आलं आणि असणारं सगळ्या लंकेचं असणारं काळ तोंड करून गेलं म्हणले। अहो लंका नाथ असणारा प्रत्यक्ष असणारा रावण आणि त्याला सुद्धा असणारा ह्या हनुमंतानं असणारा भयभीत केलं। अशा प्रकारे या ठिकाणी सर्व चर्चा करू लागले।